स्वामी समर्थ, दंडवत आणि प्रणाम। मी रेखा जगदंबे माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते। तर मैत्रिणींनो, वटसावित्री पौर्णिमा झालेली आहे। तर आता येणारी पौर्णिमा म्हणजे आषाढ पौर्णिमा आहे। तर आषाढ पौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुचं पूजन करत असतो, म्हणून ह्या पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा असं सुद्धा म्हणतो। तर ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला म्हणजे गुरुबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची आहे। तर ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला गुरुच्या कुठल्या सेवा करावयाच्या आहेत किंवा ज्या सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं बनतं त्या सेवा कोणत्या याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। तर मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत आपल्याला 21 दिवसाची सेवा करायची आहे आणि ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे। कारण आपल्या आयुष्यात आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक कुठल्याही समस्या असो त्या समस्येवरती रामबाण विलाज म्हणजे या सेवेतून आपल्याला या सगळ्या समस्येची उत्तरं मिळतात किंवा या सगळ्या समस्येतून आपण बाहेर पडतो असं म्हणायला काहीच हरकत नाही। तर त्या सेवा कोणत्या आहेत? तर आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवसाची संकल्पयुक्त सेवा करायची। तर त्या संकल्पामध्ये आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे। त्यासोबतच दुसरी सेवा आहे, आपल्याला 21 दिवस स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राचं पठण करायचं आहे। मग ते तुम्ही 21 वेळेस दररोज 21 वेळेस म्हणू शकता किंवा दररोज एक वेळेस असे 21 दिवसाची तुम्हाला सेवा करावयाची आहे। त्यानंतर तिसरी सेवा आहे की 11 माळी जप। कारण धावपळीच्या काळामध्ये आपल्याला दररोजच 11 माळी जप होतो असं नाही। तर बरेच जण म्हणजे मी सुद्धा दररोज 11 माळी जप करणं मला शक्य होत नाही, तर तशा वेळेस आपण फक्त एकच माळ करत असतो। परंतु आपण गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून 21 दिवसाची संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे की दररोजच्या 11 माळी कमीत कमी 21 दिवस आपल्याला ही सेवा आपल्या हातून घडली पाहिजे। यासाठी तरी आपण संकल्पयुक्त सेवा करायची आहे। तर 21 दिवसाच्या या सेवेमध्ये सारामृताची ही पहिली सेवा, दररोज एक पाठ या पद्धतीने आपल्याला 21 दिवस पाठ करायचे आहेत, म्हणजे एकूण आपले 21 पाठ होतील। त्यासोबतच मग तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही 11 माळी जप करू शकता, त्यानंतर 11 वेळेस तारक मंत्राचं पठण करू शकता। ह्या तीनही सेवा तुम्ही 21 दिवस सलग करू शकता। पण ह्या 3 सेवा करणं तुम्हाला शक्य नसेल, कारण घरातली कामं आवरून आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्यात नोकरदार वर्ग महिला असतील तर त्यांना बाहेर कामाला जावं लागतं आणि कामावरून आल्यानंतर परत घरी कामावरच यावं लागतं। त्यामुळे ह्या सगळ्या सेवा जर शक्य नसतील तर या तिन्हीपैकी कुठलीही सेवा तुम्ही करू शकता की जेणेकरून गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपल्या हातून या सेवा घडतील। कारण ह्या सेवा केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याच समस्या राहत नाहीत किंवा ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्येचं निराकरण आपल्याला यातून करता येतं। त्यामुळे आपल्याला ह्या आवर्जून सेवा करावयाच्या आहेत। तर ह्या सेवा कधीपासून करायच्या आहेत? तर आपण 20 जूनला जर सुरू केलं तर आपल्याला 10 जुलैपर्यंत, कारण 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि विशेष म्हणजे त्या दिवशी गुरुवार आहे, म्हणजे गुरुचं पूजन आपल्याला गुरुवारीच करायला मिळणार आहे। हे एक चांगला योगायोग आलेला आहे। तर म्हणजे 20 जून पासून ते तुम्हाला 10 जुलैपर्यंत ही सेवा करायची आहे। म्हणजे ह्या 21 दिवस खंड न पडता अखंड ही 21 दिवसाची संकल्पयुक्त सेवा करावयाची आहे। जर तुम्हाला जर 20 तारखेपासून पुढे काही अडचणी येणार असतील किंवा स्त्रियांना मासिक धर्म वगैरे काही अडचण असेल किंवा कुणाला गावाला वगैरे जायचं असेल तर अशा वेळेस स्त्रियांनी 20 तारखेच्या ऐवजी तुम्ही थोडंसं 3-4 दिवस किंवा 4-5 दिवस आपण अलीकडे, आज 13 तारीख आहे, शुक्रवार आहे, तर तुम्ही 14 तारखेपासून जरी तुम्ही पारायणाला सुरुवात केली किंवा तुम्ही 15 तारखेपासून जरी पारायणाला सुरुवात केली तरी काहीच हरकत नाही। कारण एखाद्या अडचणीमुळे जर आपले 21 दिवसाच्या दिवसामध्ये म्हणजे 20 जून पासून ते 10 जुलैपर्यंत जर आपल्याला काही अडचणी आल्या तर ती अडचण आपली आपण आधी पारायण केल्यामुळे भरून निघते। कारण म्हणजे जो खंड आपल्या नंतर पडणार आहे त्या खंडातले जे पारायण आहेत ते आपण जर आधीच केले तर 21 दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत आपले 21 पारायण किंवा 21 तारक मंत्राचं पठण, 21 दिवसाचं तारक मंत्राचं पठण, 21 दिवसाचं 11 माळी जप, ह्या जपामध्ये तुम्हाला म्हणजे 21 दिवसामध्ये खंड पडणार नाही। तर म्हणजे जर कुठल्याच अडचणी आल्या नाही आणि आपले 21 दिवसापेक्षा जर जास्त पारायण किंवा जास्त तारक मंत्राचं पठण, जास्त 11 माळी जप झालं तर आपलं म्हणजे वाईट काहीच होणार तर चांगलंच होणार आहे। त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्ही आधीपासून सुरुवात करा की जेणेकरून गुरुपौर्णिमेपर्यंत आपले 21 दिवस होतील, कुठल्याही अडचणी न येता आपले 21 पारायण व्यवस्थितरित्या होतील किंवा एक्स्ट्रा झाले तरीही काहीच हरकत नाही, सोन्याहून पिवळं म्हणायला काहीच हरकत नाही। कारण
आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे आणि संकल्प म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंतचा संकल्प करायचा आहे की गुरुपौर्णिमेपर्यंत मला 21 दिवसाची ही सेवा करायची आहे, 21 पाठ करायचे आहेत, म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे। तर त्या संकल्पात अडचणी येऊ नये म्हणून तुम्ही 4 दिवस आधी पारायणाला सुरुवात केलं तरीही चालतं। आणि जर तुम्हाला आधी सुरू करणं झालेलं नसेल किंवा आताच तुम्हाला काही अडचणी असतील तर 20 तारखेपासून तुम्हाला करायचं असेल आणि मध्ये त्यानंतर अचानकच तुमच्याकडे काही समस्या उद्भवल्या असतील तर अशा वेळेस तुम्ही एका दिवशी 2 पारायण असं करून गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला 21 पारायणाचं पठण करून घ्यायचं आहे। या पठणानं म्हणजे सारामृत हा ग्रंथ जरी लहान असला तरी सुद्धा खूप महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो। या ग्रंथाच्या पठणानं अनेक समस्येचं निराकरण आपलं होतं, कारण माझे तरी अनुभव आहेत। जर तुमच्या हातामध्ये अशी म्हणजे गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला शक्य नाही, परंतु जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण म्हणजे नियमित करत असाल, नियमित जरी शक्य नसेल तरी तुम्ही 21 दिवसाची सेवा, 11 दिवसाची सेवा, या सेवेतून म्हणजे तुमच्या समस्येवर मार्ग निघण्यासाठी जर तुम्ही या संकल्पयुक्त सेवा करत असाल तर निश्चित तुम्हाला मार्ग मिळेल। मग त्या समस्या कुठल्याही असो, तुमच्या शारीरिक समस्या असो, मानसिक समस्या असो, आर्थिक समस्या असो, कारण सांसारिक माणसांना अनेक समस्या येतात, त्या अनेक समस्येमधून मार्ग काढण्यासाठी हा एक रामबाण विलास आपल्याला गुरुमौलींनी दिलेला आहे की स्वामीचरित्र सारामृत। तर या ग्रंथाच्या पठणानं अनेकांचं दुःखाचं निवारण झालेलं आहे, अनेकांचे अनुभव असे आहेत, त्यामुळे तुम्ही स्वतः पण अनुभव घ्या। जर तुम्ही कुठल्या समस्येतून जात असाल तर निश्चित तुम्ही संकल्पयुक्त या सेवा करा। आता तर आपल्याला गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून ही सेवा करायची आहे आणि सेवा केल्यानंतर त्याचा मेवा भेटणार नाही असं कधीच होणार नाही, कारण बरेच जण असं म्हणतात की आम्ही खूप सेवा करतो, आम्ही गुरुअमृताचे मी 108 पारायण केले, 101 पारायण केले, कुणी 21, कुणी 51, या पद्धतीनं प्रत्येकांना जसं जमतं त्या पद्धतीने ते पारायण करतात। परंतु काही जणांचं असं मत आहे की मी माझ्या विशिष्ट कामासाठी हे पारायण केलं होतं परंतु माझी इच्छा पूर्ती झालेली नाही। तर अशा वेळेस मी त्यांना सांगू इच्छिते की म्हणजे आपल्या डोक्यावरती जो आपण बांधून आणलेला कर्माचा भार आहे, तो कर्माचा भार, मग तो वाईट कर्माचा असो किंवा चांगल्या कर्माचा असो, दोन्ही कर्म आपण जन्माला येताना घेऊन आलेले असतो। तर आपल्या जर डोक्यावरती पातेलभर किंवा एखादं तांब्याभर जर पापाचा भार असेल आणि तुम्ही एखादं वाटीभर जर सेवा करत असाल तर निश्चित तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही, कारण जे तुमचं तांब्याभर जे पापाचा घडा भरलेला आहे तर तो घडा कमी करण्यासाठी वाटीभर केलं तर तुमचं पाप ते कमी होणार नाही। तर अशा वेळेस आपल्याला आपण केलेल्या वाईट कर्मापेक्षा ही जास्त पारायण केल्यानंतर ती आपली पापाची कर्म धुतली जातात आणि ती धुतल्यानंतर मग जे काही आपण सेवा करतो त्या सेवा आपल्या पुण्यकर्मामध्ये म्हणजे बँक बॅलन्स म्हणून जमा होतात। या पद्धतीमुळे म्हणजे कदाचित या गोष्टींमुळे आपल्याला आपण इच्छित कामासाठी जर एखादं संकल्पयुक्त सेवा केली असेल आणि तुमची इच्छा पूर्ण झाली नसेल तर त्यामागचं हे कारण असू शकतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात सेवा करा की जेणेकरून आपण जे तांब्याभर पापाचा घडा आहे तो तुम्ही तुम्ही वाटीभर सेवा करून जर तुम्ही त्याचं फळ मागत असाल तर निश्चित तुम्हाला ते मिळणार नाही, कारण तुम्हाला तुमचं पापाचे कर्म, दूषित कर्म जे आहे त्या दूषित कर्मावर तुम्ही जी सेवा करतो ती सेवा तुमचे दूषित कर्म नाश करून जी सेवा शिल्लक राहते त्यातून तुम्हाला फळ मिळतं। आणि त्यासोबतच म्हणजे केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही। जरी तुम्ही एका बाजूनी सेवा करत असाल तर दुसऱ्या बाजूनी तुमच्या पापाचं ओझं जे आहे ते कमी कमी होत जातं आणि एक दिवस तुम्ही केलेल्या सेवेचं फळ निश्चित मिळतं, कारण सेवा केल्यानंतर वाया जातच नाही, सेवा केली की मेवा खायला भेटतो असं म्हणतातच। त्याच्यामुळं जर तुम्ही सेवेत असाल तर निश्चित तुम्हाला त्याचं फळ सुद्धा चांगलं मिळणार, कारण असं म्हणतात की महाराज योग्य वेळ आल्यानंतर योग्य वेळेची वाट पाहत असतात, योग्य वेळ आल्यानंतर ते आपल्याला भरभरून देतात, मग त्यांना मागण्याचीही गरज नाही एवढं ते आपल्याला देतात। त्यामुळं असं समजा की तुमच्या आयुष्यातली तुमची योग्य वेळ आलेली नाही म्हणून महाराजांनी तुमचं जे पुण्याचं बॅलन्स, सेवेमुळे जे पुण्याचं बॅलन्स जमा झालेलं आहे ते तुमचं बँक बॅलन्स म्हणूनच ठेवलेलं आहे, तर ते निश्चित वेळ आल्यानंतर ते तुम्हाला व्याजासहित नाही तर चक्रवाढ व्याजासहित तुम्हाला परत करतात। परंतु तुम्ही केलेली सेवा कधीच वाया जाणार नाही। हे मी माझ्या म्हणजे बऱ्याच जणांकडून मी असं ऐकलं होतं की खूप सेवा केल्यात परंतु आम्हाला त्याचं फळ मिळालं नाही, तर निश्चित तुम्हाला फळ मिळणार, पण त्या योग्य वेळेची वाट तुम्ही पहा। तर असो,
आता तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने 21 दिवसाची सेवा करायची आहे, तर आवर्जून माझ्या भगिनींनी किंवा काही सेवेकरी बंधूंनी सुद्धा म्हणजे त्यांना सुद्धा सेवेला बसायचं असेल तर निश्चित तुम्ही 20 जून पासून सेवेला सुरुवात करा। शक्य असेल तर 4 दिवस आधी सेवेला सुरुवात करा आणि शक्य जर नसेल तर 20 तारखेपासूनच सुरू करा। आणि मध्ये जर काही अडचणी आल्या तर एका दिवशी 2 पारायण या पद्धतीने करा। तर काही जण 3, 4, 5 म्हणजे एका दिवशी असा संकल्प करतात की 5 दिवसात आम्ही एवढे पारायण करतो, पण असं न करता, कारण आपण जे पारायण करायलो ते आपल्याला लीन होऊन पारायण करायचंय। त्या पारायणाच्या प्रत्येक अध्यायामध्ये महाराजांच्या काय लीळा आहेत, त्यांनी काय केलेलं आहे हे सगळं आपल्याला म्हणजे स्वतः डोळ्यासमोर आणून आपल्याला त्या पारायणाचं पठण करायचं असतं। फक्त आपण पारायण करायचं म्हणून एका स्पीडने म्हणजे सुपरफास्ट ट्रेन सारखं फक्त वाचत राहायचं आणि एक पाठ संपवायचं असं नाही। तर ते पारायण करताना त्यातल्या महाराजांच्या लीळा स्वतः आपल्या नजरेसमोर आपण घेऊन यायच्यात। म्हणजे जी ओळ वाचतो ती ओळ आपल्या डोळ्यासमोर, आपल्या ब्रेनमध्ये ती क्लिक झाली पाहिजे, ते जसं तसं दृश्य आपल्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे। या पद्धतीने आपल्याला पारायण करायचंय। त्यामुळे शक्यतोपर्यंत एका दिवशी एकच पारायण करण्याचा प्रयत्न करा। जर शक्य नसेल, काही अडचणी आल्या तर अशा वेळेस तुम्ही सकाळी एक आणि संध्याकाळी एक पारायण करू शकता। परंतु पारायण आपल्याला आवर्जून गुरुपौर्णिमेपर्यंत 21 पारायण, कमीत कमी 21 पारायण आपली झालीच पाहिजेत, कारण ही संकल्पयुक्त आपण सेवा करणार आहोत। मग ते संकल्पामध्ये तुमच्या कुठल्याही अडचणी असो, त्या अडचणी ज्या दिवशी आपण संकल्प करणार आहोत त्या दिवशी त्या सगळ्या महाराजांना सांगायच्या। मग आता 21 दिवसाची सेवा केली याचा अर्थ 21 दिवस दररोज महाराजांसमोर आपल्याला रडत बसून पारायण करायचं नाही। तर पहिल्या दिवशी, ज्या दिवशी आपण संकल्प करतो त्या दिवशी आपल्याला सगळं आपल्या मनातलं जे काही ओझं आहे, जे काही दुःख आहे ते सगळं दुःख महाराजांना सांगायचे। कारण महाराज हे एकमेव असे आहेत की म्हणजे असं म्हणतात की आपण कुणाकडे जर दुःख सांगितलं तर त्या दुःखाचा बाजार भरवला जातो, परंतु महाराजांकडे जे आपण दुःख व्यक्त करतो त्या दुःखाचा बाजार कुठेही महाराज करत नाहीत किंवा घडू देत नाहीत। तर महाराज ते सगळं त्यांच्या मनातच साठवतात। त्यामुळं या एकमेव ठिकाणी आपण आपलं सगळं दुःख महाराजांना समर्पित करा। महाराजांना रडून पडून काय सांगायचंय, काय आपल्याला हवं आहे, नको आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही महाराजांना संकल्पाच्या दिवशीच बोलून घ्या आणि संकल्प करून मग पारायणाला सुरुवात करा। फक्त माझा म्हणण्याचा अर्थ असा की तुम्ही 21 दिवस सेवा करताय तर पारायणाला बसताना रोज महाराजांना तुमचा संकल्प काय आहे याची जाणीव किंवा याची आठवण करून देऊ नका। महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत, त्यांनी तुम्ही नाही मागितलं तुमच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे सगळं त्यांना समजतं। त्यामुळे आपण दररोज न बोलून दाखवता संकल्पाच्या दिवशी एक वेळेसच जो काही संकल्प आहे, जे काही दुःख आहे, जे काही तुमच्या मनामध्ये चाललेल्या शंका आहेत ते शंका सगळं महाराजांसमोर व्यक्त करा। महाराज निश्चित दूर करतील। तर शक्यतोपर्यंत मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी सेवा करण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओ कुणाला सेंड नका करू, परंतु जर तोंडी तुम्हाला कुणाला माहिती देऊन जर तुम्हाला पारायणाला त्यांना तयार करता आलं तर निश्चित करा, कारण ही सुद्धा एक सेवा आहे। त्यामुळं तुमच्या परीने तुमच्या जवळपासच्या सगळ्यांना सांगून तुम्ही ह्या 21 दिवसाच्या सेवेमध्ये एक चेन तयार करा। तर निश्चित त्यांनी केलेल्या सेवेचं पण फळ तुम्हाला मिळतं। तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते। तर 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात सेवा करा हीच कळकळीची मी तुम्हाला विनंती करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ, दंडवत आणि प्रणाम।